भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नाही. मतं नव्हती म्हणून विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आम्ही त्यांचं स्वागत करतो असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. तर या निवडणुकीत पैशाचा महापूर होता. आमच्या उमेदवारांना आमिष दाखवलं. जे ऐकत नव्हते त्यांना धमक्या दिल्या. त्यामुळेच उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तर घोडेबाजारावरून भाजपला चांगलंच घेरलं आहे. मला तोंड उघडायला लावू नका, मी पुरावे देईन असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाही आहे, कारण का माझा तो स्वभावही नाही आहे. आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही. पण आत्ता हा जो घोडेबाजार झाला आहे तो कोण काय कसं काय झालं आहे या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडी माघार आघाडी झाल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. त्याबाबत तुमचं काय मत आहे असं सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपलाच इशारा दिलाय. भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाही. तो माझा स्वभाव नाही. विधानसभा आणि लोकसभेत आम्ही त्यांच्या विरोधात ताकदीने लढूच. पण आता हा जो घोडेबाजार झाला, कोण काय आणि कसं झालं हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे असा सूचक इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. म्हणूनच मी हे बिल मूव्ह करते की घोडेबाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED हिचीही भीती दाखवू नये. हा देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू. आता यावर भाजप नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.